नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या या भरत राठोड यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण माझ्या मित्राच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि प्लॉट जी आहे ती रब्बी भेंडी लागवड त्यांनी केलेली आहे. आणि या रब्बी भेंडी लागवडीमध्ये त्यांनी जी व्हरायटी लावलेली आहे ती आहे शक्ती. आणि या व्हरायटीला जवळपास 1 महिना झालेला आहे आणि मी तुम्हाला कॅमेऱ्याच्या सहाय्याने दाखवतो की त्याची क्वालिटी कशी आहे आणि त्यांनी किती किलो बी लावले हे सर्व मी तुम्हाला सांगतो आज. तर तुम्ही पाहू शकता आता मी मागच्या कॅमेऱ्याने तुम्हाला या क्वालिटी दाखवतो भेंडीची. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या भेंडीची जी हाईट आहे जवळपास आता 1.5 फुटापर्यंत हाईट झालेली आहे आणि या भेंडीला भेंडी लागण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडे की याला भेंडी लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोडी थंडी असल्यामुळे भेंडीची वाढ ही लवकर होत नाही आणि झाडाची क्वालिटी वगैरे चांगली आहे. थोडं पानावर बुरशी आलेली आहे, तरी फवाऱ्याच्या साहाय्याने ते चांगल्या प्रकारे क्लिअर होऊ शकते. आणि तुम्ही पाहू शकता आज खुरपणी इकडे चालू आहे. भेंडीला पूर्ण क्लीन असा शेत मित्रांनी ठेवलेला आहे आणि हे जवळपास 1-1.5 किलो बी लावलेला आहे मित्रांनो. आणि भेंडीचा या हिवाळी हंगामामध्ये, रब्बी हंगामामध्ये चांगल्या प्रकारे भाव असतो. तुम्हाला मी थोडं शेत फिरून दाखवतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो की आता हे खुरपणी झाल्यानंतर पाणी आणि मटेरियल लवकरच ते देतील आणि सर्वच भेंडींना तुम्ही पाहू शकता की त्यांना भेंडी येण्यास सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही. हे जे आहे मित्रांनो, हे भेंडीचे दोडके लागण्यास सुरुवात झालेली आहे. आणि अशीच क्वालिटीची भेंडी आपल्याला बाजारामध्ये चांगल्या मार्केटसाठी पाहिजे. तुम्ही पण अशा प्रकारे चांगल्या प्रकारे भेंडीची लागवड करून त्याच्यावर फवारणी नियंत्रण करून आपण असं उत्पन्न घेऊ शकतो. मित्रांनो, या भेंडी लागवडमध्ये मित्रांनो आपण पाणी सर्वात जास्त नियोजन करावे लागते, टायमावर पाणी. कारण की पाण्यामुळे चांगले पिकं येण्यास सुरुवात असते. नंतर खतांचं नियोजन असतो. शेणखत तुम्ही टाकू शकता. त्यासोबत रासायनिक खतामध्ये आपण साधे खत जरी टाकले, युरिया, सुपर फॉस्फेट आणि पोटॅश तरी चालते, किंवा कंपाऊंड खतं जसे 10-26, 20-20-0-13 अशी खतं टाकलं तरी आपल्याला चालते. आणि मित्रांनो, अजून याच्यामध्ये जी फवारणी आहे ती आपण साधी फवारणी केली पेगासस. जसे जसे रोग येतील त्या प्रकारे आपण फवारणी करून या भेंडीला चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो. मित्रांनो, अजून काही या भेंडीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये या शेतकऱ्याचाही नंबर देतो, माझाही नंबर देतो. तुम्ही फोन करून विचारू शकता आणि काही प्रश्न असतील किंवा तुमची भेंडी खराब होत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा त्यांचे फोटो पाठवून आमच्या टीमकडून सल्ला मागू शकता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी किंवा प्लॉट विजिटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.